1. हाताला येणारा लसणाचा वास घालवण्यासाठी हात स्टीलच्या भांड्यांवर चोळावा. 2. भाजीला फोडणी देताना नेहमी गॅसची आच कमी ठेवा, यामुळे फोडणी चांगली होते आणि भाजीला चांगली चव येते. 3. शेपूची भाजी बनवताना त्यात थोडा पालकही चिरून घाला, याने शेपूचा उग्र वास कमी होतो व भाजी सुद्धा चविष्ट होते. 4. तुपाला वास लागला असल्यास त्यात विड्याचे पान घालून गरम करावे. 5. गव्हाची कणिक मळताना साधारणपणे 1 वाटी पीठ साठी अर्धी वाटी पाणी असे प्रमाण घ्यावे. तसेच कणिक नेहमी खोलगट भांड्यात मळावी म्हणजे लवकर मळली जाते. 6. नारळ फोडण्यापूर्वी 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्याने नारळ पटकन आणि व्यवस्थित फुटतो. 7. टोमॅटो सूप मध्ये थोडी काळी मिरी पावडर आणि किंचित साखर टाकल्याने सूपची चव आणखीनच वाढते. 8. कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरचीची चटणी बनवताना कच्च्या टोमॅटो ऐवजी भाजून घेतलेल्या टोमॅटोचा वापर करावा, चटणी चविष्ट होते. 9. काळा पडलेला किंवा जुना झालेला गॅस बर्नर व्हिनेगारच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवल्याने बर्नर एकदम नव्यासारखे चकचकीत होईल. 10. कोणताही पदार्थ उतू जाऊ नये म्हणून पातेल्याच्या आतल्या बाजूने किंवा कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने थोडे तेल लावा, यामुळे पदार्थातील पाणी उतू जाणार नाही. 11. जिथे लाल मुंग्या असतील त्या जागेवर थोडे लिंबू पिळा किंवा लिंबाच्या साली त्या जागेवर ठेवा, याने मुंग्यांचा नायनाट होईल, कारण मुंग्यांना लिंबाचा वास अजिबात आवडत नाही. 12. किचन सिंक तुंबले असेल तर सिंक मध्ये थोडा बेकिंग सोडा, व्हिनेगर व 1 लिंबू पिळा यावर गरम पाणी ओतल्याने पाईपला आतल्या बाजूने चिकटलेली सर्व घाण निघून जाईल व सिंक मोकळे होईल. तसेच घाणेरडा वास येत असेल तर तोही दूर होईल. 13. पावसाळ्यात बऱ्याचदा मिठाला पाणी सुटते, यासाठी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ ओले न होता मोकळे राहील. 14. दुधाचे गोड पदार्थ बनवताना जायफळ पूड आणि वेलची पूड घातल्याने तो पदार्थ फाटतो, म्हणून पदार्थ थोडा थंड झाल्यावर वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी. 15. दुधाचे गोड पदार्थ बनवताना जायफळ पूड आणि वेलची पूड घातल्याने तो पदार्थ फाटतो, म्हणून पदार्थ थोडा थंड झाल्यावर वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी. 16. शेंगदाण्याची साले लवकर सोलण्यासाठी दाणे भाजताना त्यांना पाण्याचा हात लावावा. भाजून शेंगदाणे थंड झाल्यावर किचन टॉवेल मध्ये घेऊन हाताने रगडा. नंतर तळणीचा झारा घेऊन त्यात शेंगदाणे चाळले तर सर्व साली काही मिनिटात वेगळ्या होतील. 17. भेंडीच्या भाजीमध्ये चमचाभर दही मिसळल्यामुळे भाजी चिकट होत नाही. 18. कोणतेही मसाले बराच काळ टिकावेत आणि खराब होऊ नये यासाठी मसाल्यांच्या डब्यात हिंगाचे खडे ठेवावेत. 19. किचन मधील घाण झालेले सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करावा. लिंबामध्ये ब्लिचिंग एजंट असल्याने ते घाण साफ करण्यासाठी फार उपयोगी आहेत. खराब झालेले किचन सिंक व्यवस्थित घासून घ्या, यामुळे सिंक मधील सर्व घाण दूर होऊन सिंक नव्यासारखे चमकू लागेल. 20. डाळ मखनी बनवताना काळ्या उडीदाची सालासकट असलेली अख्खी डाळ वापरा. ही डाळ किमान 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावी. नंतर ही डाळ न धुता तशीच शिजवल्याने डाळीला विशिष्ट चव येईल. 21. जर कोथिंबीर सुकली असेल तर कोथिंबीरचे देठ काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा, याने कोथिंबीर छान ताजी होईल. 22. भाजीमध्ये कढीपत्त्याची पाने टाकताना संपूर्ण न टाकता बारीक चिरून टाका, यामुळे पदार्थांची चव आणखीनच वाढेल. 23. टोमॅटोचा पल्प बनवताना कुकरमध्ये टोमॅटो आणि पाणी घालून त्यात थोडे मीठ टाका आणि मग कुकरची 1 शिट्टी करून घ्या, याने टोमॅटोची साल अलगद निघून येते. तुम्ही भाजीसाठीची ग्रेव्ही, सूप किंवा ज्यूस बनवण्यासाठी अशा टोमॅटोचा वापर करू शकता. 24. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा. 25. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. 26. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 27. भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकता. 28. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. 29. पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो, स्वादही वाढतो. 30. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही.
गोल थापली जात नाही। यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही। 31 वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते। 32 कोणत्याही गोड पदार्थात कणीभर मीठ घातल्यास छान चव लागते। 33 रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत, छान रस निघतो। 34 कणिक मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकल्याने त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ छान खमंग आणि खुशखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरी बनवताना हा उपाय आवर्जून करावा। 35 जर पराठे बनविताना कणिक भिजवताना त्यात दही, दूध मिसळून कणिक भिजवली तर तयार होणारे पराठे फारच खुसखुशीत होतात। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।